जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग 6. श्लोक 51 ते 60. जय जय रघुवीर समर्थ. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जया ते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वार्थ बुद्धी, मद, अहंकार, लोभ सोडणारा मानव फक्त प्रपंचाचाच विचार करणारा असा स्वार्थ साधणारा आहे असे समजले जात नाही. त्याचे बोलणे, वागणे, आचार, विचार विनम्र व हितकारी असतात. तोच सर्वोत्तमाचा भक्त या जगी धन्य होतो. कमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंबे कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो मानव आपला सर्व वेळ परमेश चिंतनात घालवतो, तेच तत्व नेहमी मनाशी बाळगतो. अहंकार, भांडणतंटा, वादविवाद यात अष्टोप्रहर स्वतःला गुरफटून घेत नाही असा सर्वोत्तम श्रीरामाचा दास व्हायला प्राप्त होतो आणि अखेरी त्याचे जीवन सुफल सफल होते. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वतःच्या नम्र आणि आर्जवी वागण्याने समाजात प्रिय, सत्य बोलणारा, सत्याचरण करणारा, विचारवंत, नेहमी खरे तेच बोलणारा, तिन्ही त्रिकाळ खोटे बोलणे वागणे अशा वाटेला न जाणारा श्रीराम भक्तच सर्वोत्तमाचा खरा दास असतो आणि आपल्या गुणांनी या लोकी तो धन्य होतो. सदा सेवियारण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. सळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तरुणपणी अंगी वैराग्य बाळगून कल्पना स्वप्नात दंग न होणारा भक्त आपल्या दृढ निश्चयापासून तसूभरही न ढळता इच्छापूर्ती करतो. असा दृढ निश्चयी माणूस सर्वोत्तम श्रीरामाचा खरा परमभक्त होऊन या जगात मानमान्यता पावून धन्य होतो. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मनात दुष्ट कुविचारी भावना न बाळगता प्राणीमात्राविषयी प्रेमबंधाने बांधला जाऊन त्यांच्या कल्याणाचीच इच्छा करतो अशा भक्तांचा देव प्रेमबंधनांनी ऋणी असतो आणि असा सर्वोत्तम श्रीरामाचा भक्त या जगी धन्य होतो. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. वृत्तीने निसर्गतः मवाळ, दिनाविषयी कणव स्नेह, मनात कृपेचा अथांग सागर भरलेला, जगाविषयी नेहमीच सेवाभाव व उपकारक वृत्ती. त्याच्या अंतःकरणात राग द्वेष हे अविचारी विकार उद्भवणेच शक्य नसल्याने असा मानव सर्वोत्तम श्रीरामाचा दास होतो आणि अंती समाजाकडून मान्यता आदर पावून या जगी धन्य होतो.
जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपापली नित्य कर्मे करीत असतानाच उपासना आणि नामस्मरणाचा कट्टर नेम साधावा. संसार तत्वतः करीत करीत उदासीन वृत्ती प्रपंचाविषयी असावी आणि निर्भय मोकळेपणाने वागून विचारे आचारे मनी नामस्मरण उठसवावे. नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. चित्तात क्रामकुधाच्या विचारांना कोणताही थारा देऊ नये. पूर्व सुकृताप्रमाणे किंवा पापामुळे काही विचार मनात येणे अपरिहार्य आहे, परंतु फलाविषयी आसक्ती न ठेवता मनात रामाचे चिंतन नहर्निश असू द्यावे. रामावर भार टाकल्याने कोणतीही आपत्ती येत नाही हा विचार सतत बाळगण्याने निराशा किंवा दुःखाचा लवलेशही येणार नाही या दृढ विचारांनी उपासना असू द्यावी. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. कोट्यावधी कल्पनांचे पर्वत उभारून सर्वांनाच रामाची भेट घडेल, दर्शन होईल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे. ज्या कल्पनांमध्ये मनोरथांमध्ये रामाची स्थापना नाही, विचारात राम अंतर्भूत नाही, त्याला लोकांमध्ये आदर प्रेम मिळेलच हे सांगणे कठीण आहे. मना राम कल्प तरु कामधेनु, निधी सार चिंतामणी कायवानु, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. रामाची कृपा ही कामधेनूच्या दुधासारखी किंवा कल्पवृक्षासारखी यथेष्ट फलदायी होणारी आहे. चिंतामणी आपली सर्व दुःखे वारून सुख देतो, त्याचप्रमाणे रामनाम तपस्या ही सर्व सत्ता सुख कीर्ती यांची गुरुकिल्ली आहे. रामनामासारखी इष्टसिद्धी अन्य कुठेही शोधून तरी सापडेल काय? रामनामाची योग्यता रामानामा इतकीच, त्याची तुलना अन्य न घडे. जय जय रघुवीर समर्थ.